कराड शहरामध्ये मागील 7 दिवसांपासून पाण्याचा प्रश्न हा खूपच गंभीर झालाय। त्यावरून काल अनेक पक्षांनी अधिकाऱ्यांना घेराव देखील घातला होता। कराडमध्ये सध्या काही पाण्याचे टँकर चालू आहेत। डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली अनेक टँकर कराड शहरामध्ये चालू आहेत, पण कराड नगरपालिका देखील नुसते डोळेझाक करू पाहत आहे असं सध्या चित्र आहे। पण आज मात्र कराड नगरपालिकेचा गचाळ कारभार जनतेला पुन्हा एकदा पाहायला मिळाला। कराड नगरपालिकेचा टँकर बिनधास्तपणे एका खासगी हॉटेलला पाणी पुरवठा करताना यावेळी दिसून आलाय। असं असेल तर सामान्य जनतेचं काय हा प्रश्न अजूनच गंभीर आहे। या कराड नगरपालिकेच्या पाण्याच्या टँकरला वेळीच शिवसेनेचे रणजित नाना पाटील यांनी रोखलं होतं आणि प्रश्नांचा भडीमार करताच नगरपालिकेचे कर्मचारी हा टँकर घेऊन परत गेले होते। यामध्ये आज शिवसेनेचे रणजित नाना पाटील यांनी नगरपालिका कर्मचारी यांना चांगलंच धारेवर धरलं होतं। नगर परिषदेचा त्यांना आता गटर हॉटेलच्या इथं बिन सांगता पाणी दिलंय आणि जनतेला पाणी देत नाही कराडच्या। हे शिव खंदारे आणि विनोद काटेला शिव खंदारे सांगितले साहेबांनी म्हणतो या तुमचं नाव काय सर? विठ्ठल नांदे। तर हे चुकीचं चाललंय कराड शहरात। VIP माणसांना VIP ट्रीटमेंट आणि गरीब माणसांना पाणी देत नाहीत। ही जनते नोट चालत थांबवा। हेमंत पाटील, झूम ऑन न्यूज, सातारा।